चॅनलमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार नाशिकचं फेमस सुला विनयार्ड। त्याआधी आपल्याला आतमध्ये जावं लागणार आहे तिकीट बुक करण्यासाठी। चला तर जाऊया। तर सुला विनयार्ड्सचं मी तिकीट बुक केलं आहे। मी दोन तिकीट काढले आहे। पर पर्सन 600 रुपये आहे। आम्ही मध्ये आलो आणि मोठा साइन बोर्ड दिसला, लव सुला। माझ्या मागे तुम्हाला मोठ्या मोठ्या वाईन्सच्या बॉटल दिसत असतील। या बॉटल्स सुलाने लावल्या आहे आणि हे सुलाचं ब्रँड आहे। सुला विनयार्ड्समध्ये 2 रेस्टॉरंट आहेत, एक कॅफे आणि एक रेस्टॉरंट। कॅफेचं नाव आहे रासा आणि रेस्टॉरंटचं नाव आहे लिटिल इटली। चला तर या भागात जाणून घेऊया सुला विनयार्डमध्ये वाईन कशी बनते। सुला विनयार्डमध्ये खूप सेल्फीज पॉइंट आहे, जिथे तुम्ही खूप छान छान फोटोज काढू शकता। आता मी आतमध्ये आली आहे, तर बघू शकता तुम्ही वाईन शॉप आहे। मला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वाईन्स बघायला मिळतील। सुलामध्ये 2 प्रकारचे टेस्टिंग टूर असतात, एक प्रायव्हेट टूर आणि एक ग्रुप टूर। तर मित्रांनो, आमच्या ग्रुप टूरची सुरुवात झाली आहे। वाईन बनवण्याची
पहिली स्टेप द्राक्षाची देठ काढणे आणि क्रश करणे, ज्यासाठी या मशीनचा वापर केला जातो. ह्या मशीनवर क्रश केल्यानंतर वेळ येते द्राक्षाचा ज्यूस फर्मंट करण्याची. हा यांचा फर्मेंटेशन रूम आहे. येथे जवळजवळ 110 मोठे मोठे कंटेनर आहे आणि प्रोसेस पूर्ण करण्यासाठी 20 ते 25 दिवस लागतात. याचा स्टोरेज ओक लाकडाच्या बॅरेलमधून केला जातो. या बॅरेलमध्ये खूप छोटे छोटे होल्स आहेत. या होल्समधून खूप कमी प्रमाणात ऑक्सिजन पास होतं आणि प्रत्येक वाईनला वेगवेगळा फ्लेवर येतो. आमचं टेस्टिंग टूर संपलं आहे. 600 मधून 200 संपले, आता 400 उरले आहेत. बघूया आता. हे सुला विनयार्ड्सचं गिफ्ट शॉप आहे. इथून मी उरलेले 400 रुपयाची वॉटर बॉटल घेतली आहे. टेस्टिंग करायची असेल तर करू शकता. त्यासाठी वेगळं कुपन लागेल. मला वाईन टेस्ट नव्हती करायची म्हणून मी काही वस्तू घेतली. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.